हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज स्कॉलरशिपचा 7th स्टँडर्डचा लेसन नंबर 2 आहे, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स अँड रॅशनल नंबर्स हा आपण सुरू करणार आहोत. आणि याच्यातले दोन्ही एक्सरसाइज आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्ही हे नॅचरल नंबर्स म्हणजे काय, होल नंबर्स म्हणजे काय, इंटिजर्स म्हणजे काय, रॅशनल नंबर म्हणजे काय हे एकदा रीड करून घ्या. याच्यातलं फक्त मी तुम्हाला टर्मिनेटिंगचं सांगते, टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आणि नॉन टर्मिनेटिंग, कारण ह्याच्यावर एक क्वेश्चन्स आहेत मागे. तर टर्मिनेटिंग म्हणजे जेव्हा आपण ही डिव्हिजन सॉल्व्ह करतो तेव्हा ते काहीतरी आपल्याला त्याचं उत्तर मिळतं, म्हणजे इथे रिमाइंडर काय येते, 0 येते. तर हे टर्मिनेटिंग. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय की हे 0.6666 हे पुढे वाढतच जाणार आहे. तुम्ही कितीही वेळा डिव्हिजन केली तरी त्याच्यानंतर 666 हा येतच येणार आहे. सो इथे हे काय आहेत, नॉन टर्मिनेटिंग. किंवा हा एक नंबर आहे बघा की ह्या नंबरला हा समजा ह्याचा झाला तर 7214 रिपीट होणार आहे. परत 4 नंतर परत 7214 येणार आहे, परत 7214 येणार आहे. सो हे काय आहेत, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे, चला आता एक्सरसाइज सॉल्व्ह करूयात. आता 2 मध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट वुड बी द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स ॲट द टेन्स प्लेस अँड युनिट प्लेसेस ऑफ ए नंबर फॉर्म बाय द ॲडिशन ऑफ द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. आता पहिले म्हणजे काय करायचं आपल्याला सॉल्व्ह, की पहिले आपल्याला ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं पहिले, ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. मग तो कुठला आहे, 999999 हा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कुठला आहे, तर तो आहे 100. ठीक आहे, आता आपण हे दोन्ही लिहून घेतले. हा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर आहे आणि हा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे. तर ह्याचं आपल्याला काय सांगितलंय की नंबर फॉर्म बाय द ॲडिशन ऑफ द ग्रेटेस्ट, म्हणजे ॲडिशन म्हणजे आधी ह्याची ॲडिशन करून घेऊयात. So 9 plus 0 is 9, 9 plus 0 is 9, 9 plus 1 is 10, carry over ला 1, 9 plus 1 is 10, carry over ला 1, 9 plus 1 is 10, carry over ला 1 and 9 plus 1 is 10. सो हा नंबर मिळाला आपला. आता पुढे काय विचारलंय की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय कशाचं, प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स ॲट द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ ए नंबर. हा जो नंबर मिळाला ह्याच्या टेन्स प्लेसला काय आहे, 9 आहे. सो म्हणजे नंबर काय आहे तो 90. अँड युनिट प्लेसला काय आहे, 9. ह्याच्यातला डिफरन्स, सो 90 - 9 किती मिळतं आपल्याला, 81. सो आपला आन्सर काय आलेलं आहे, 81. ओके, सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, 81. चला नेक्स्ट बघूयात, व्हॉट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल पॉसिबल 3 डिजिट नंबर्स फॉर्म बाय 4, 6, 9 युजिंग ईच ऑफ द डिजिट ओनली वन्स. ठीक आहे, आता ह्याच्यातनं 4, 6, 9 एकदाच यूज करून 3 डिजिट नंबर आपल्याला काढायचे आणि त्या सगळ्यांची सम आपल्याला करायची. मग आपण प्रत्येक वेळेस अशी मोठी किती त्याचं सम मोठी येईल तसं करत बसणार का नाही. तर इथे बघा मागे तुमच्या बुकमध्ये याचं सोल्युशन दिलेलं आहे की हे प्रॉब्लेम हा कसा सोडवायचा, असा प्रॉब्लेम आला तर. ठीक आहे, बघा काय सांगितलंय इथे पण बघा, इथे 4 to 5 3 डिजिट दिलेले आहेत आणि त्याचं एकदा डिजिट यूज करून त्याची सम किती येईल ते विचारलंय. सेम क्वेश्चन आहे, फक्त डिजिट्स वेगवेगळे आहेत. सो ईच ऑफ द डिजिट्स 4 to 5 विल ऑकर ट्वाइस इन द युनिट्स. ठीक आहे, युनिट्स, टेन्स आणि हंड्रेड्स प्लेसमध्ये. सो इथे 2 नी मल्टिप्लाय केले कशाला, ह्या सगळ्यांची ॲडिशन केली, 4 + 2 + 5. सो याचा आन्सर मिळाले 22. आणि मग 22 द सम ऑफ द 6 नंबर्स फॉर्म विल बी 22, 220, 200 अँड 2200. ठीक आहे, या सगळ्याची ॲडिशन करून आन्सर मिळालंय. तर तसा सेम आपण इथे ह्या नंबरला पण अप्लाय करणार आहोत. चला मग हे नंबर कुठले कुठले आहेत, 4, 6, 9, 4, 6, 9. ठीक आहे, मग ईच डिजिट किती वेळा येणार आहे, युनिट प्लेसला 2 वेळा, टेन्स प्लेसला 2 वेळा आणि 100 प्लेसला 2 वेळा. सो आपण कशाने मल्टिप्लाय करणार त्याला, 2 नी. कशाला, या सगळ्याच्या ॲडिशनला. सो 4 + 6 + 9. सो इज इक्वल टू काय येत आहे बघा, 9 + 4 + 6 इज 10 अँड 10 + 9 इज 19 अँड 19 2 जा 38. सो इथे आपल्याला नंबर कुठला मिळाला आहे, 38. मग आता आपल्याला माहिती आहे की हे 6 नंबर कसे फॉर्म होणार आहेत. सो 38 + 380 + 3800. सो याची ॲडिशन करून काय मिळणार आहे आपल्याला, इथे शेवटी येणार आहे इथे 8, त्याच्यानंतर 3 आणि 8 इथे आहे ना. सो 8, 9, 10, 11. सो कॅरी ओव्हरला जाईल इथे 1. सो 8 + 1 इज 9, 9 + 3 इज 9,
10, 11 अँड 12. सो इथे 2 गेला, इथे कॅरी ओव्हरला इथे या 3च्या इथे 1 गेला आणि 3 + 1 इज 4. सो आन्सर काय मिळाला आपल्याला 4218. सो कुठला ऑप्शन आहे बघा इथे 4218. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. एकदम सिंपल आहे, फक्त ही टेक्निक लक्षात ठेवा असे प्रॉब्लेम आल्यावर सॉल्व्ह करायची. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर हॅव्हिंग डिजिट्स अदर दॅन 4 and 7. आता इथे 6 डिजिट नंबर सगळेच दिलेले आहेत, त्याच्यातला स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर विचारलाय अदर दॅन 4 and 7. हे 4 and 7 हे तुम्हाला कन्फ्यूज करायला हे टाकलेलं आहे, इथे याचा काही उपयोग नाहीये. ठीक आहे, आपण ह्या नंबर मधला आपल्याला फक्त काय फाइंड करायचं आहे, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फाइंड करायचा आहे, कारण जे ऑप्शन आहे त्याच्यातच आपल्याला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे, सो इथे बघा, इथे 103 आहे, इथे 102 आहे, म्हणजे हे 2 नंबर मोठे झाले, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन गेले. आपल्याला स्मॉलेस्ट हवाय, सो ह्याच्यातला स्मॉलेस्ट बघायचा. तो इथे 3 पहिले तिन्ही डिजिट सेम आहेत, नंतर बघा 356 आहे आणि 365 आहे, मग 356 65 पेक्षा स्मॉलर आहे. सो इथे ऑप्शन काय येईल आपला, थर्ड ऑप्शन येईल. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आपल्याला इथे मिळाला. हे फक्त कन्फ्यूज तुम्हाला करायला हे दिलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा, व्हॉट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल द पॉसिबल 4 डिजिट नंबर्स फॉर्म बाय 7913 युजिंग ईच ऑफ द डिजिट्स ओनली 1. सेम जो आपण सेकंड प्रॉब्लेम सोडवला तसाच आपल्याला हा 4th प्रॉब्लेम सोडवायचा आहे. चला डिजिट्स बघा कुठले कुठले दिलेले आहेत, 7913. आता ह्याचं हे जे नंबर आहेत, तर आता ह्याचं काय होणार आहे, 6 टाइम्स, म्हणजे हा जो 7 नंबर आहे, आपल्याला किती नंबर करायचे, 4 डिजिट असलेले आपल्याला सगळे पॉसिबल नंबर्स आपल्याला काढायचे, जिथे प्रत्येक नंबर एकदा तरी येईल. ठीक आहे, म्हणजे ते 6 टाइम्स नंबर येईल प्रत्येक. हा ठीक आहे, मग इथे आपण आता काय करायचंय, 6 ने मल्टिप्लाय करायचंय, कशाला, या सगळ्याच्या ऍडिशनला. सो 7 + 9 + 1 + 3 इज इक्वल टू किती आलं बघा इथे 9 + 1 इज 10 and 7 + 3 is 10. सो 10 + 10 is 20. 6 × 20 सो इज इक्वल टू 120. म्हणजे एवढे नंबर्स येणार. म्हणजे हे आपलं काय आलंय आन्सर बघा, इथे आपलं आलं होतं 38 आलं होतं, तसं इथे आता काय आलंय 120. पण इथे 3 डिजिट नंबर होता, इथे 4 डिजिट आहे. मग आपल्याला 4 डिजिट कुठलं कुठलं घ्यायचं आहे, 120 + 120 वर एक 0 आपल्याला एक 0 वाढवत जायचं आहे. ठीक आहे, +12000 प्लस 1 2 आता 3 0 आले, आता 4 0, 1 2 3 4 आणि ह्या सगळ्याची ऍडिशन करायची आहे. तर ह्या सगळ्याची ऍडिशन केल्यावर काय मिळेल आपल्याला, तर आपला आन्सर येते 13330. ठीक आहे, चला हे तुम्ही करून बघा ऍडिशन सगळ्यांनी. सो इथे कुठला ऑप्शन आहे, 4th ऑप्शन आहे. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. इथे बघा हिंट दिलेली आहे ऑलरेडी. Each of the given digit will occur 6 times in the unit place and there will be 4 groups of 6 number. म्हणून आपण 6 ने मल्टिप्लाय कशाला केलं, या नंबर सगळ्या नंबरच्या ऍडिशनला. ठीक आहे, चला पुढे बघूयात. इन द नंबर 94534 हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 ऑन द राईट टू दॅट ऑफ द लेफ्ट. हाऊ मेनी टाइम्स विचारलाय, डिफरन्स नाही विचारलाय. म्हणजे हा एक 4 आणि हा एक 4 आहे. सो किती झालं, एक प्लेस व्हॅल्यू आहे 4000, दुसरे प्लेस व्हॅल्यू काय आहे 4 आहे, आणि हाऊ मेनी टाइम्स विचारलाय. म्हणजे 4 ला प्रश्न काय विचारलाय बघा, व्हॅल्यू ऑफ डिजिट 4 ऑन द राईट. ऑन द राईट, राईटला कुठला आहे, हे लेफ्टला आहे राईटला आहे, राईट टू दॅट ऑफ द लेफ्ट. म्हणजे 4000 किती टाइम्सनी आहे. सो आपल्याला काय करायला लागेल, 4 ला 4000 डिवाइड करायला लागेल. म्हणजे आपला आन्सर काय मिळाला 1/1000. सो इथे बघा सेकंड ऑप्शन येणार आहे. सेकंड ऑप्शन इथे मार्क करा. चला नेक्स्ट बघा, 3 + 2p and 5 + 3q are the digits in the thousands and 10 places respectively of the number 8 4 5 2 7. Find the values of p and q respectively. आता हे आपण सॉल्व्ह करून बघूयात. ओके, आपल्याला दोन जे डिजिटच्या जागी नंबर आहेत ते कुठे दिलेले आहेत, 3 + 2p आणि 5 + 3q. आणि हे दोन डिजिट्स कुठल्या नंबर मधले आहेत, तर तो नंबर दिलेला आहे 8 4 5 2 7. तर आता 3 + 2p आहे, तर काय सांगितलं इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये, 3 + 2p and 5 + आर द डिजिट्स इन द thousands and tens places रिस्पेक्टिव्हली. मग 1000 प्लेस म्हणजे त्याला डिजिट किती असतात,
1000 प्लेसला 1000 डिजिटला किती असतात, तर 4 असतात. ठीक आहे, 1 2 3 आणि हा 4, हे 1000 प्लेस आहे. आणि 2 10 डिजिटला किती असतात, 1 and 2. सो इथे लिहून घेऊ आपण 10 डिजिट इज इक्वल टू 2. मग 1000ला कुठला आहे, पहिला आहे 3 + 2p. सो 3 + 2p इज इक्वल टू आपण काय घेऊयात, 4 घेऊयात. आता हे सॉल्व्ह करूयात, इक्वेशन सॉल्व्ह करता येते तुम्हाला. ठीक आहे, 6th स्टँडर्डमध्ये शिकला असाल तुम्ही. हे 3 इथे प्लस मध्ये आहे, इथे गेल्यावर काय होईल, मायनस मध्ये. सो 2p इज इक्वल टू काय येईल, 4 - 3. सो देअरफॉर इथे 2p इज इक्वल टू काय येईल, 1. मग हा 2 ह्या p बरोबर कुठल्या रिलेशन मध्ये, मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनला. सो p इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, 1/2 म्हणजेच काय, 0.5. आता नेक्स्ट कुठला आहे, 5 + 3q. सो 5 + 3q इज इक्वल टू किती आहे, 2. कारण हे 10 प्लेसचं डिजिट आहे हे. ठीक आहे, म्हणून आपण हे इथे 2 घेतलंय. आता हे सॉल्व्ह करूयात. आता हे 5 इथे प्लसला आहे, इथे गेल्यावर काय होईल, सबट्रॅक्शन होईल. सो 3q इज इक्वल टू काय होईल, 2 - 5. 2चं 5 - 2 करायचं नाहीये, 5 गेल्यावर 5चं इथे हे बदलणार आहे, साईन बदलणार आहे इकडे गेल्यावर. ठीक आहे, सो 2 - 5 होईल. मग 3q इज इक्वल टू काय येईल, 2 - 5 इज -3. सो हे -3 झालं. तर हे परत 3चं q बरोबर रिलेशन काय आहे, मल्टिप्लिकेशन. मग इथे गेल्यावर काय होईल, डिवाइड. सो q इज इक्वल टू -3/3. सो याचा आन्सर काय मिळाला आपला, -1. 3ने ह्याला डिवाइड केलं. ठीक आहे, ह्याला आन्सर आले -1. सो आपल्याला नंबर कुठले कुठले मिळाले त्या डिजिटला, 0.5 and -1. सो इथे ऑप्शन बघा कुठला आहे, तो मार्क करा, 0.5 and -1. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 8 इन द नंबर. हा नंबर दिलेला, ह्याच्यात डिफरन्स विचारलाय कशाचा, तर 8ची प्लेस व्हॅल्यू, म्हणजे ह्या 8ची प्लेस व्हॅल्यू वेगळी, या 8ची प्लेस व्हॅल्यू वेगळी आहे. सो या दोघांमधला डिफरन्स काय. आता ह्या 8ची प्लेस व्हॅल्यू बघा किती आहे, 80,000 आहे. ठीक आहे, ह्याची काय आहे, 80,000 आणि ह्याची काय आहे, 8 आहे. सो 80,000 - 8 केल्यावर किती आन्सर मिळणार आहे आपल्याला, शेवटचं येईल 92, म्हणजे 7,99992 येईल. ठीक आहे, ह्याचं 7 होईल इथे, या सगळ्याचं इथे 9 होईल आणि इथे 10 येईल. ठीक आहे, आपण मायनस करताना काय करतो, इकडनं बोरो करतो ना. सो इथे 10 - 2 इज 10 - 8 इज 2 येईल. सो बघा कुठला आन्सर येणार आहे इथे, 7,99992. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. साधी सबट्रॅक्शन आहे, तुम्ही तुमची करू शकता. ठीक आहे, इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा, इन द नंबर हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 दॅन दॅट ऑफ द डिजिट 2. 4ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, इथे बघा 40,000 आहे आणि 2ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. प्रश्न काय विचारलाय की हाऊ मेनी टाइम्स 4ची दॅट ऑफ द 2, म्हणजे काय करायला लागेल, 40,000 बरोबर ना, 40 डिवायडेड बाय आपल्याला काय करायला लागेल, 2ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, 2च आहे. सो इथे 2 घ्यायला लागेल. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 0 जा 0 आणि 2 0 जा 0. सो काय मिळालं आपल्याला इथे, 20,000. सो 20,000 इथे बघा कुठे, थर्ड ऑप्शन. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला लगेच एक्सरसाइज 2.2 पण आपण सॉल्व्ह करूयात. बघा पहिला प्रश्न काय विचारलाय, ऑफ द फॉलोइंग नंबर्स विच वन इज द रॅशनल नंबर बिटवीन -5 and 5/7 and -8/21. तर हे सॉल्व्ह करून बघूयात. बघा आता प्रश्न विचारला की ह्या दोघांमधला रॅशनल नंबर फाइंड करायचा आहे ऑप्शन मध्ये दिलेल्यापैकी. तर आता दोघांचं इथे काय आहे, डिनॉमिनेटर वेगवेगळे, तर आधी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायला लागेल. मग आता हा 21 आहे, तर 7 ह्याचा डिनॉमिनेटर आपण चेंज करू शकतो कशाने, तर 7ला आपण 3ने मल्टिप्लाय केलं की याचा डिनॉमिनेटर चेंज होईल. 7 3 जा 21. सो इथे ह्याला 3ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे, -5 × 3/7 × 3. फक्त 7ला नाही मल्टिप्लाय करायचंय. आपण जेव्हा कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय करतो, जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतं तेव्हा दोन्हीला मल्टिप्लाय होतं. ठीक आहे, सो इथे ह्याचा आन्सर काय मिळाला आपल्याला, -15/21. आणि हा नंबर आपल्याकडे ऑलरेडी आहे -8/21. मग या दोघांमधला नंबर म्हणजे 8 नंतर कुठला येतो, 9 10 11 12 आणि 13 या नंबरपैकी इथे कुठला आन्सर आहे बघा ऑप्शन. सो इथे आहे -13/21. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. बाकीचे कुठले देणार नाहीत नंबर, कारण कशाचा डिनॉमिनेटर 21 नाहीये. ठीक आहे,
चला, विच ऑफ दिस रॅशनल नंबर्स 2/4, -5/9, 7/-3 and -6/2 इज अन इंटिजर. आता इंटिजर म्हणजे काय, इथे एकदा तुम्ही रीड करून घ्या. तुमचं एकदा 6th स्टँडर्डला आय थिंक इंटिजर लेसन झालेलं आहे. तरी पण बघा, इंटिजर म्हणजे -3, -2, -1, 0, 1, 2, 3. ठीक आहे. द नंबर इन द ग्रुप्स आर कॉल्ड इंटिजर्स. म्हणजे जिथे निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर असतात. ठीक आहे. पण तिथे फ्रॅक्शन नसतो. रॅशनल नंबर म्हणजे काय, जिथे फ्रॅक्शन मध्ये नंबर येतो ते रॅशनल नंबर. इंटिजर्स म्हणजे काय, फक्त 1 डिजिट मध्ये असतो, म्हणजे त्याला फ्रॅक्शन असतो, ज्याचा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर काय असतो, 1 असतो, ते इंटिजर्स. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये इंटिजर्स कुठला आहे ते कसं फाइंड करायचं. तर आता समजा तुम्ही 2/4 ला 2 ने डिवाइड होईल या नंबरला. ठीक आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे 1/2 येईल. -5/9 ला डिवाइड होईल का, कशाने, नाही, कशानेच नाही होणार. त्याच्यानंतर 7/-3 ला डिवाइड होईल का, नाही होणार. -6 आणि 2 आहे, 2 ने 6 ला डिवाइड होईल. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजे ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळालं, -3. जर 1 डिनॉमिनेटर असेल तर तो आपण लिहित नाही लिहिताना. सो आपल्याला आन्सर काय मिळालं, -3. म्हणजे मग इंटिजर कुठला नंबर आहे, -6/2. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला, नेक्स्ट बघा. इफ द डेसिमल फॉर्म ऑफ ए नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग, देन इट इज, काय आहे तो, रॅशनल नंबर असतो तो. इथे बघा लिहून दिलंय मागे तुम्हाला, हे बघा. एव्हरी नंबर इन द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म इज अ रॅशनल नंबर. सो इथे रॅशनल नंबर मार्क करा आणि इथे थर्ड ऑप्शन डार्क करा. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल नंबर. नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग, आता ह्याचा अर्थ काय, तर नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग म्हणजे ज्याच्यावर वरती बार असतो किंवा आपण इथे वरती एक डॉट लिहितो. ठीक आहे. हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन असतात. सो इथे कुठला आहे बघा, इथे फर्स्ट ऑप्शनला फक्त त्यांनी केलेलं आहे 165 वर बार. सो आपला आन्सर काय येईल, फर्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट इंटिजर. आता इंटिजर तुम्हाला माहिती आहे की मिडल नंबर 0 असतो. इथे या साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात 1 2 3, या साईडला निगेटिव्ह असतात -1 -2 -3 असे इन्फिनिट पर्यंत. आता ग्रेटेस्ट इंटिजर कुठला आहे, तर हा 0 हा ग्रेटेस्ट इंटिजर आहे इथे, कारण सगळे मायनस आहेत. म्हणजे हे जे लेफ्ट साईडला असतात 0च्या, हे 0 पेक्षा सगळे स्मॉल नंबर असतात, आणि जे राईट साईडला असतात ते 0 पेक्षा सगळे बिग नंबर असतात, मोठे नंबर असतात. सो इथे आन्सर काय येणार आहे, आपल्याला काय विचारलंय, ग्रेटेस्ट इंटिजर विचारलं, म्हणजे सर्वात मोठा इंटिजर कुठला आहे, तर इथे 0 आहे. इथे 4 ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. आता टर्मिनेटिंग डेसिमल नंबर म्हणजे काय, तर एकदा इथे बघा, टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे ज्याचा आन्सर, जी रिमाइंडर 0 येते, ज्याचा काहीतरी एंड असतो त्या डिव्हिजनचा. ठीक आहे. मग इथे बघा टर्मिनेटिंग कुठला वाटतोय तुम्हाला, इथे 0, इथे वरती बार आहे म्हणजे हा पण नाही, म्हणजे ह्याचा 5 5 5 5 पुढे वाढत जाणार. इथे 5.5 आहे पण पुढे डॉट 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 दिलेले, ह्याचा अर्थ पुढे पण 5 5 5 येणार आहेत. इथे 5 5 आहे म्हणजे इथे पण पुढे काहीतरी कंटिन्यू नंबर होतोय, पण ह्याचा होतोय का, नाही. इथे बार पण दिलेला नाहीये, वरती डॉट डॉट पण नाहीयेत, म्हणजे हा काय आहे, टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी ऍडेड टू द रॅशनल नंबर 13/7 टू गेट द बिगर इंटिजर नेक्स्ट टू इट. ह्याच्या पुढचा इंटिजर कुठला असणार आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. चला, हे सोडवून दाखवते तुम्हाला मी. 7th क्वेश्चन. तर इथे बघा 13/7 दिलेलं आहे. तर ह्याचा हे तुम्हाला कन्वर्ट करता येतं का इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये, कसं करतात, 7 असाच राहील, 7 1 जा 7. ठीक आहे. आणि पुढे काय येईल, 7 + 6 इज 13. सो इथे काय येणार आहे, 6, म्हणजे 7 1 जा 7 + 6 इज 13/7. म्हणजे हा काय झाला, हा इथे ह्या नंबर मध्ये हा इंटिजर झाला 1. मग ह्याच्या पुढचा इंटिजर काय असणार आहे, द नेक्स्ट इंटिजर इज 2. म्हणजे ह्या 1चा पुढचा इंटिजर काय आहे, 2 आहे. मग तो 2 आणायला आपल्याला काय करायला लागेल, तर 2 - 13/7 करायला लागेल. ठीक आहे. म्हणजे मग 14 7 आपल्याला, आता इथे 2 ला डिनॉमिनेटरला काय आहे का, नाही. मग 7 त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला करून घ्यायला लागेल, म्हणजे मग 7 ने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो 7 2 जा 14 मी इथे घेतलंय. 14 - 13/7 इज इक्वल टू काय आलं, हे 1/7. म्हणजे मी 13/7 मध्ये नेक्स्ट हा इंटिजर हा ऍड केला तर आपल्याला पुढचा नेक्स्ट इंटिजर मिळेल. सो आन्सर काय आलंय, 1/7.
7. सो इथे बघा पहिलाच ऑप्शन आहे तो मार्क करा 1/7. चला लास्ट वन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर. डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर काय आहेत, जे नॉन टर्मिनेटिंग आहेत आणि रिकरिंग आहेत. म्हणजे बघा इथे सेकंड ऑप्शन नॉन टर्मिनल अँड रिकरिंग. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. ठीक आहे. इथे आपली एक्सरसाइज 2.2 संपलेला आहे आणि लेसनही संपलेला आहे. सेकंड लेसन तुम्हाला आवडला असेल, शिकवलेलं समजत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.